हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी अशी तिरंगी लढत झाली. या मतदारसंघात सत्यजित पाटील विजयी होतील असा अंदाज अनेक एक्झिट पोलचा होता. त्यानुसार पहिल्या फेरीपासून सत्यजित पाटील यांनी आघाडी घ्यायला सुरुवात केली. कधी सत्यजित पाटील तर कधी धैर्यशील माने आघाडीवर राहायचे. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाची उत्कंठा वाढत होती. सत्यजित पाटील यांनी 14व्या फेरीपर्यंत आघाडी घेतली. मात्र 7 फेऱ्या शिल्लक असताना खासदार माने यांनी पाटील यांच्यावर 12,000 मतांची निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. माजी आमदार सत्यजित पाटील यांना पन्हाळा, शाहूवाडीसह शिराळा आणि इस्लामपूर मतदारसंघातून आघाडी मिळाली असली तरी ती अपेक्षेपेक्षा कमी राहिली. सत्यजित पाटील शिराळा मतदारसंघात 9,281, शाहूवाडीतून 18,997 तर इस्लामपूरमधून 17,481चं मताधिक्य मिळालं. या 3 विधानसभा मतदारसंघात सत्यजित पाटील यांना मिळालेली आघाडी धैर्यशील माने यांनी हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ या मतदारसंघात पार करत सत्यजित पाटील यांच्यावर 13,026 मतांची विजयी आघाडी घेतली. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात विद्यमान खासदार माने यांना 17,493 मताधिक्य मिळालं. माने यांना 1,05,513, पाटील यांना 88,020 तर राजू शेट्टी यांना 35,706 मतांवर समाधान मानावं लागलं. इचलकरंजीमध्ये भाजपचे सहयोगी आमदार असलेल्या प्रकाश आवाडे यांनी घेतलेल्या माघारीचा फायदा माने यांना या मतदारसंघात त्यांना 39,172 इतकं मताधिक्य मिळालं. शिरोळ मतदारसंघात खासदार माने यांना 7,000चं मताधिक्य मिळालं. या मतदारसंघात राजू शेट्टींनी महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं ऐनवेळी सत्यजित पाटील सरुडकर यांची उमेदवारी समोर आली. तरीसुद्धा कमी कालावधीत त्यांनी या निवडणुकीत दिलेली झुंज खासदार धैर्यशील मानेंची दमछाक करणारी ठरली.